तुम्हाला माहिती आहे का, होळीचा सण का साजरा केला जातो आणि त्यामागची खरी पौराणिक कथा काय आहे? हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो. होळीच्या संदर्भात जी कथा सांगितली जाते ती अशी आहे. एकेकाळी राक्षस कुळात हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस होता. तो स्वतःला श्रेष्ठ समजत असे. गर्वाने शंकराला त्यांनी प्रसन्न करून त्यांच्याकडून त्याने त्याला कोणी पाताळात, जमिनीवर तसेच आकाशात मारू शकणार नाही असा वर घेतलेला होता. त्यामुळे तो खूप अहंकारी झाला आणि स्वतःला देवापेक्षाही बलवान समजायला लागला. देवांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता. हिरण्यकश्यपूला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. प्रल्हाद बालपणापासून विष्णूंचा परमभक्त होता. प्रल्हाद दिवस रात्र सतत विष्णूच्या नावाचे नामस्मरण करीत असे. हिरण्यकश्यपूला ते मान्य नव्हते. देवांचं नामस्मरण करू नये म्हणून त्याने आपल्या मुलाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, समजावण्याचा आणि घाबरवण्याचा देखील प्रयत्न केला. परंतु प्रत्येक वेळी तो अयशस्वी ठरला, कारण भक्त प्रल्हादावर त्याचा काही परिणाम होत नव्हता. अखेर हिरण्यकश्यपूने आपल्याच मुलाचा वध करण्याचा निर्णय घेतला आणि कामासाठी त्याने आपल्या बहिणी होलिकाची मदत घेतली. होलिकाला वरदान मिळालं होतं की तिला आग भस्म करू शकणार नाही, म्हणून तिला अग्नीचे भय नव्हते. हिरण्यकश्यपूने होलिकेला भक्त प्रल्हादाला मांडीवर घेऊन आगीच्या चितेवर बसण्यास सांगितले. प्रल्हाद तेव्हा देखील भगवान विष्णूंच्या नामस्मरणात तल्लीन होता. प्रल्हादाच्या भक्ती साधनेमुळे उलटेच घडले. त्या चितेमध्ये होलिका जळून खाक झाली आणि विष्णू भक्त असल्यामुळे प्रल्हादाला अग्नी देखील काही करू शकले नाही. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नरसिंह रूपाने हिरण्यकश्यपूचा वध केला. अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होलिका दहन म्हणून ओळखू लागले. या व्हिडिओमध्ये आपल्याला एवढेच शिकायला मिळते की अहंकार आणि अन्यायाचा शेवट निश्चित असतो आणि भक्ती व सत्याचा नेहमी विजय होतो. या होळीला आपण आपल्या मनातील वाईट विचार जाळूया आणि प्रेम, शांती व भक्तीचा रंग जीवनात भरूया. होळीच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.